तर माझ्या जन्मापासून मला दिसतंय मी आम्हाला प्यायला पाणी नाही. 51च्या लोकसंख्येप्रमाणे जर 10 लाख लिटरची टाकी करायला पाहिजे तर 36च्या लोकसंख्येप्रमाणे ती 8 लाख लिटरची धरण्यात आली. आणि भांडून आम्ही जेव्हा तो प्लॅन पाहिला तर जी झोन पद्धती केली त्याच्यामध्ये सुसंगता किंवा अशी झोन पद्धती केली का निश्चित लोकांना पाणी जाणार नाही. आम्ही गेल्या म्हणलं हे 90 कनेक्शनला तुम्ही टेस्टिंग देणार हे 3ऱ्या मजल्यावर काय 6व्या मजल्यावर जाईल ना. जिथं 700 कनेक्शन पाहिजे तिथं तुम्ही 90 कनेक्शनला टेस्टिंग देऊ राहिले. फार खराब रस्ते आहेत आपल्या इकडे. नगरला जायचं याचं म्हणजे 2 तास लागतात. साहेब मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे जे काही विकासाचे मुद्दे मागे पडलेले आहेत ते त्याचं कारण काय समजतं तुम्हाला? वरिष्ठ नेतृत्व जे आहे ते त्यांचे हात आहेत की तालुका लेवलवरती जिल्हा लेवलवरती? वरिष्ठ नेतृत्वाने तर मला सिग्नल दिला होता. आमच्या तालुक्यात लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने पार्टीमधल्या काही वरिष्ठ लोकांना डावलण्याचं काम चालते दुर्दैवाने योग्य नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्षाचे आणि भाजपचे नगरसेवक हे एकत्र आहेत. त्यांचीच बहीण मुलगी पुतणी राष्ट्रवादीचे उमेदवारांच्या घरात हे मला कधी असं वाटलं नाही की ह्या पार्टीतून आपल्याला बाहेर जावं लागतं. एवढं प्रेम आपण ह्या पार्टीवर केलं. दुर्दैवाने माझी ही पाळी आली ह्या पार्टीला पासून मला बाजूला व्हावं. शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून तुमचा यावेळेस काय अजेंडा आहे? पिढीसाठी मुलांसाठी तर रोजगारासाठी काही सोय नाही. त्यासाठी आम्ही MIDC आणण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आहेत ते आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मायाताई अरुण मुंडे आणि त्यांचे सुविद्यपती अरुण भाऊ मुंडे. राजकारण महाराष्ट्राचं या सदराखाली आपण प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक नगर परिषदेच्या राजकारणाचा मानबिंदू जाणून घेण्याचा, त्याची नाडी जाणून घेण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्याच्यातलाच आजचा हा भाग दुसरा आहे. तुमचा जास्त वेळ घेत नाही, आपण सरळ आपल्या पाहुण्यांकडे वळूयात आणि बघूयात आज आपल्याला शेवगाव नगर परिषदेचे काय काय गुपित ऐकायला मिळतात ते. नमस्कार साहेब. नमस्कार. खूप 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 धन्यवाद आहे. पहिले तर जेव्हा मी हा इंट्रो किंवा हा पॉडकास्ट आम्ही ठरवला तेव्हा एक गोष्ट मला असे समजली होती की आपण साहेब भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहात आणि आज आम्ही इथे पाहतोय तर आपल्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत सौ मायाताई मुंडे ताई त्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. हे गणित मला असं वाटतं की महाराष्ट्रात थोडंसं गोंधळ माजवणार आहे. याच्याबद्दल काय सांगाल? नाही हे खरं आहे. आता माझ्या पत्नी ह्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. मी भारतीय जनता पार्टीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागत होतो. मला उमेदवारी देण्यासाठी माननीय प्रदेशाध्यक्ष रविजी चव्हाण साहेब आणि आमचे सगळ्यांचे नेते बावनकुळे साहेब यांनी शब्द दिला होता आणि तुला उमेदवारी देतो अशा पद्धतीचं आश्वासित केलं होतं. जवळजवळ तुझी उमेदवारी फायनल समजा झाली होती अशा पद्धतीचं आश्वासित केलं होतं. आणि मी पार्टीला सांगितलं होतं की बुवा मी जर त्या उमेदवारीला अध्यक्षपदाच्या लायक असेल, पुढं सर्वेत जर व्यवस्थित असेल तर मला उमेदवारी द्या. परंतु पार्टीने मला उमेदवारी दिली नाही. सकाळच्या 11 वाजेपर्यंत शेवटच्या तारखेच्या मला काहीच कळाना नेमकं माझा EB फॉर्म येतोय आदल्या दिवसापर्यंत तुमची उमेदवारी फायनल आहे असं सांगण्यात येत होतं. मी सकाळी जेव्हापर्यंत वाट पाहिली, मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर कुठं EB फॉर्म नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा बी फोन झाला की तुझी उमेदवारी फायनल झालेली आहे, तुला अडचण नाही. पण सकाळी त्यांचा फोन आला की बा देवेंद्रजींनी तुला थांबायला सांगितलंय आणि दुसरं तू उपनगराध्यक्ष तुला देऊ आणि काही सीट्स तुझ्या म्हणण्याने देऊ. म्हटलं ठीक आहे, देवेंद्रजींचा निरोप असेल ते पार्टीचा आदेश मानून मी तयार आहे. पण सकाळी फोन आल्यानंतर 11 वाजले 12 वाजले
तरी मला कुठं एबी फॉर्म येईना. मग याचा अर्थ जाणून बुजून माझी हेटाळणी चालू झाली आणि ज्या माणसाला एबी फॉर्म देण्यात आला त्याचा राजकीय प्रवास आणि माझा राजकीय प्रवास याचा खूप तफावत आहे. हम्म. पण अशा टायमाला जर हे माझी गेली 2-4 वर्षापासून पार्टीमध्ये घुसमट चालू आहे, संघर्ष मला पार्टीमध्येच करावा लागतोय आणि माझ्यामुळं ह्या पार्टीमध्ये कोणाला त्रास होत असेल आणि मला बी संघर्ष कायम पार्टी बाहेरच्या ऐवजी पार्टीमध्ये संघर्ष करावा लागत असेल, तर मी वेगळा निर्णय घेतला पाहिजे असं मनाला वाटायला लागलं. खरं पाहता गेल्या 25 वर्षापासून मी ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय आणि गेल्या 25 वर्षात ही पार्टी एक कुटुंब म्हणून, माझं घर म्हणून मी ह्या पार्टीकडे पाहतोय. मला कधी असं वाटलं नाही की ह्या पार्टीतून आपल्याला बाहेर जावं लागेल. एवढं प्रेम आपण ह्या पार्टीवर केलंय. दुर्दैवानं माझी ही पाळी आली, ह्या पार्टीला पासून मला बाजूला व्हावं लागतंय. हे शल्य माझ्या मनामध्ये निश्चित राहणार आहे. शेवटी 25 वर्षाचा संघर्ष माझा ह्या पार्टी संग गेलाय. मी खरोखर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला, खूप संघर्ष केला. म्हणजे आंदोलन केले, मोर्चे केले, जेलमध्ये गेलो, केसेस झाल्या. जेव्हा ह्या पार्टीला कोणी वाली नव्हतं त्या काळामध्ये पार्टीकडून इलेक्शन लढलो. एकदा ग्रामपंचायत सदस्य होतो, एकदा आता नगरसेवक पण होतो. आणि ज्या टायमाला कोणतंही मोठं नेतृत्व नसताना आम्ही काम केलं. असं असताना मी तालुका मोर्चाचा 2022-2002 मध्ये तालुका अध्यक्ष होतो. नंतर जिल्ह्याचा बी अध्यक्ष झालो युवा मोर्चाचा. जिल्ह्याचा सरचिटणीस होतो भाजपचा. जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं भाजपचं. प्रदेश सचिव म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. माझ्याकडे ज्या ज्या बाहेरच्या निरीक्षक म्हणून जबाबदारी दिल्या त्या मी निश्चित पार पाडण्याचं काम केलं. कधीही कुठं प्रवासासाठी मला पार्टीने काही मानधन दिलं नाही. मी त्याचा कधी विचार केला. मला पार्टीने सन्मान केलाय, माझा पार्टीने मला सन्मान दिलाय, मला उच्च पदं दिली, याबद्दल मी मनापासून पार्टीचं धन्यवाद व्यक्त करेन. पण आमच्या तालुक्यात लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने पार्टीमधल्या काही वरिष्ठ लोकांना डावलण्याचं काम चाललंय ते दुर्दैवाने योग्य नाही. मी मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची विधानसभेची उमेदवारी मागितली होती. पार्टीने नाकारल्यानंतर मी फॉर्मसुद्धा भरला नाही आणि जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पार्टीसाठी मी काम केलं, फिरलो. त्याचं जर प्रूफ पाहिजे असेल तर माझ्या फेसबुकवर ते ऑलरेडी त्यावेळेसचे फुटेज टाकलेले आहेत, ते चेक करू शकता आपण विधानसभेच्या काळामध्ये. आणि मी असं कोणत्याही ह्या मतदारसंघात दुसरा प्रचार केलेला नाही. मी आपल्या मतदारसंघात शांत होतो. परंतु हे कशामुळे घडलं तर त्याच्या आधी एक 2-3 महिन्यापूर्वी माझ्यावर रात्री 1 वाजता चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्याच्याशी माझा काही संबंध नाही. ज्या शासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला त्यांनीच रिपोर्ट दिला की PIने माझ्यावर दबाव टाकून खोटा गुन्हा दाखल करायला हा तहसीलला रिपोर्ट झाला आणि ती केस एकदम विड्रॉ झाली. आता त्या PIच्यावर त्या मुद्द्यावर मी कोर्टात गेलो असतो त्याला अडचणीत आला असतं. पण शेवटी आपल्याला काम करीत राहायचे, कोणाच्या नादी लागण्यापेक्षा पुढे चला ही भूमिका आपण घेतली. मग हे का घडतं हे वरच्या नेतृत्वाला आपण सांगितलं. पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याकडे लक्ष देण्याची भूमिका कुठं दिसत नाही. बूथ तर करा, संघटनेत बांधा, संघटनेत काम करा, कार्यक्रम घ्या, सप्ताह साजरा करा, एवढा प्रकार जोरात चालू आहे. पण अडचणी समजून घ्यायला कोणी नाही. आणि भाजपामध्ये जी भारीची आवक झाली, मोठ्या माणसं जे काँग्रेस राष्ट्रवादीमध्येच मोठाले होते, ज्यांच्या विरोधात आम्ही संघर्ष केला,
त्यांचीच आवक आता भाजपमध्ये झाली आणि तेच परत मालक झाले. ह्या भारतीय जनता पार्टीचा संघर्षामधला कार्यकर्ता आणि मूळ घटक याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही. अच्छा. अशी परिस्थिती आहे. पण ही पाळी माझ्याहूनच ती आली. आमच्या शेवगावमध्ये जे काही एबी फॉर्म वाटले त्याच्यामध्ये 8 लोक असे आहेत का ते कालपर्यंत भाजपमध्ये कधीच नव्हते आणि त्यांनी भाजपला कधीच मत दिलं नाही. अशा लोकांना एबी फॉर्म वाटले. आमच्या भारतीय जनता पार्टीने म्हणजे राष्ट्रवादीचे उमेदवार नगराध्यक्षाचे आणि भाजपचे नगरसेवक हे एकत्र आहेत. त्यांचीच बहीण, मुलगी, पुतणी ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या घरात आहे आणि त्यांचं असं क्लोज आहे का ते भाजपकडून बी तेच उभा आणि राष्ट्रवादीकडून तेच उभा. नेमकं ह्या शेवगावच्या लोकांनी काय समजायचं? मग गावामध्ये चर्चा निर्माण झाली का जो उमेदवार भाजपने दिलाय की ज्या पद्धतीने शीट भाजपने दिले ते सगळे तडजोडीतून शीट. पाथर्डी आम्ही पाहू, शेवगाव तुम्हाला देऊ, हे नातेगोत्यातलं राजकारण सुरू झालं. तर हे हरकत नाही, नातेगोत्यापाशी असलं पाहिजे. पण सर्वसामान्याच्या कार्यकर्त्याच्या ज्यांनी संघर्ष केला आहे त्याचा संघर्षाचा बिमोड करण्याचा हा एक कार्यक्रम झालेला आहे. बरोबर. मग कार्यकर्ता कसा तयार होईल? वर्ष घडलेला कार्यकर्ता तुम्ही एका झटक्यात मोडून काढता. तुमचे इलेक्शन टायमाला सगळ्याला वापरायचं आणि कार्यकर्त्याचे इलेक्शन झालं का कार्यकर्ता देशदोडीला लावायचा. हे प्रकार योग्य नाही. हे माझ्या तालुक्यात तर घडलंय, पण महाराष्ट्रात कुठं कुठं घडलंय मला माहीत नाही. तर मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठ नेतृत्वाने याच्यात कुठंतरी बदल केला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की म्हणजे यामध्ये वरिष्ठ नेतृत्व जे आहे ते त्यांचे हात आहेत की तालुका लेवलवरती, जिल्हा लेवलवरती जे नाही, नेतृत्व आहे? वरिष्ठ नेतृत्वाने तर मला सिग्नल दिला होता. वरिष्ठ नेतृत्व आणि माझे सगळेच ऋणानुबंध आहेत. परंतु मला एक वाटतं, मला जे आता जाणवलंय की मी आतापर्यंत ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना मी एक समजून चालत होतो तर संघटना ही सर्वोपरी आहे. बरोबर. आणि प्रदेशाध्यक्षाचा आदेश हा फायनल असतो. आणि ज्या प्रदेशाध्यक्षाने मला सांगितलं का तुझा विषय फायनल केलाय आणि अशा प्रदेशाध्यक्षांनी सांगून सुद्धा लोकप्रतिनिधीने प्रदेशाध्यक्षाला जुमानलं नाही आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल केलं की आम्ही दुसऱ्या नगरपालिकेचे EB फॉर्म घेणार नाही, इथालचे घेणार नाही, आम्ही बाजूला बसू. म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे प्रदेशाला चॅलेंज केल्यासारखा प्रकार झाला असं माझ्या निदर्शन आलं. पण शेवटी जर कोणी एखादा लोकप्रतिनिधी प्रदेशापेक्षा मोठा होत असेल तर या पार्टीसाठी धोक्याची घंटा आहे. तुम्ही वरिष्ठाकडे या गोष्टीची तक्रार केली किंवा हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला? आमच्या पार्टीमध्ये ती म्हणे ना, बुड्ढी बोलती है सुनता कोण, तशी परिस्थिती आमच्या पार्टीत झालेली आहे. त्यामुळे तक्रार कोणाकडे करावं? ज्याच्याकडे आम्हाला वाटतं हे वरिष्ठ त्याच्याकडे जावा. तो असा अजून वरिष्ठ दाखवतो. वरिष्ठ अजून वरिष्ठ दाखवतो. आमच्या दिल्लीपर्यंत सत्ता आहे. त्याच्यामुळे आम्ही जायचं कुठपर्यंत? बरोबर. ही एक परिस्थिती आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही मन मोकळं केलं भाऊ. मला असं वाटतं की बाहेर जे आहेत किंवा पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते समजा आत्तापर्यंत 25 वर्ष तुम्ही ज्या पक्षासाठी झगडलात, भांडलात, त्याच्यासाठी राबलात, त्या पक्षातून थोडं दुसऱ्या पक्षात केलं की बंडखोर म्हणून मोकळं होणारे खूप लोक असतात किंवा पक्षाची गुन्हेगारी केली या माणसाने, पक्ष फोडला किंवा बंडखोर झाला हा व्यक्ती. म्हणायला किती सोपं असतं, पण तुम्ही छान पद्धतीने ते समजावून सांगितलं. तरी सुद्धा ठपका जो लागलाय नाही काही लोक, आता ठीक आहे ना, ज्याने आमच्या इतक्या वर्षाचं मी नीतीचं वाटोळं केलं, ज्याने आमच्यावर अन्याय केला, त्यांच्यावर ठपका कोण लावी? आणि मला हा निर्णय घ्यायची पाळी का आली याचा विचार कोणी करायचा? ठीक आहे, मी बंडखोरी केली, माझ्यावर ठपका लावण्यात येणार,
पण मला ह्या निर्णय घेण्याची किंवा हा निर्णय मी घेतला, ह्या निर्णय घेण्याचं माझ्यावर जी परिस्थिती निर्माण झाली, ती कशी झाली? मी ग्राउंड लेव्हलचा कार्यकर्ता आहे. मला कार्यकर्ता संच जमायचा आवड आहे. हं. आणि पहिल्यापासून मी संघटना बांधण्याचं कार्यकर्ता संच जमीत होतो. कारण इथं कोणीही नव्हतं. भारतीय जनता पार्टीत कोणी असं मोठा पुढारी, नेता, कारखानदार, संस्था चालक, तेव्हा आम्ही काम केलेलं आहे. पण त्या टायमाला कार्यकर्ता सांभाळल्याशिवाय जवळ घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता. आणि ते बाळकडू आमच्यात असल्यामुळं आज जर ह्या नगरपालिकेमध्ये मी आज 10 वर्ष झालं. 5 वर्ष इलेक्शन नाही झाले, पण 5 वर्ष नगरसेवक आणि 5 वर्ष त्याच जनतेची मी कामं करतोय 10 वर्षापासून त्याच्या आधी ग्रामपंचायतमध्ये काम केलं. आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून ह्या गावात जर काम करीत असेल, तर मी बाजूला बसू शकत नाही. हं. आज जर समजा आमच्या ही पाळी आली, माझ्या बरोबरच्या लोकांना तिकीट नाही, मला तिकीट नाही, भविष्यात माणसं माझ्याबरोबर राहणार नाही. मी असा वर्षालाईनचा नेता व्हायचं आणि खाली काहीच नाही, हं. हे काय माझ्या मनाला पटणारं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, झोपडीत माणूस आनंदित असला ना, तर बाजरीची भाकर आणि चटणी गोड लागते. हं. पण महालामध्ये 5 पक्वान्न कधी गोड लागत नाही, जेव्हा तिथं आनंद नसतो. खरं. तशी परिस्थिती जर माझी होणार असेल, तर मी झोपडी गाठलेली काय हरकत नाही. आणि मी जो निर्णय घेतला आहे, तो आमचेच मित्रपक्ष धनुष्यबाण आहे. हं. जे माझे विचारधारा आहे, त्याच्याशी संलग्न असणारी आहे. पुढचा प्रश्न माझा होता तोच, की हं. कारण आपण पक्ष जरी बदललात, हं. तरी वरती तर त्यांचीच युती आहे. हां, मग मी कुठे लय लांब गेलो नाही ना. हां. पण त्याचा काही बरोबर आहे. फटका म्हणजे आता काही पक्षाने राग धरावा मनात आणि त्याचा काही फटका बसेल अशी भीती वाटते? हा बघ, हा पक्षाने जनतेचा प्रश्न माझ्या आहे समजा. हां, पक्षाने माझ्यावर राग धरावा असं मी आत्तापर्यंत पक्षासाठी काही केलेलं नाही. हं. माझ्यावर अन्याय झालाय हे पक्षाकडे जर समजा पुढं नोंद असेल, तर पक्षानं मला जे वाटतं, की आत्तापर्यंत समज होतं सर्वस्वी पार्टी, संघटना, प्रदेशचे निर्णय होतो, ते काल मुडीत निघलाय. बरोबर. पण आता असं बी होऊ शकतं, की मी जे केलंय ते पक्षाची सहानुभूती येते. त्या पक्षाला वाटतं यांनी पक्षातून वेगळा निर्णय घेतलाय. पण मला वाटतं पार्टीतले वरिष्ठ नेतृत्व हे दूरदृष्टीवाले आहेत. काय प्रकार झाला असेल तिकीटतानी मला सांगता येत नाही, पण ते माझ्या बाबतीत निश्चित पॉझिटिव्ह होते. माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, आमचे संघटक रवीजी अनासपुरे साहेब असतील, पालकमंत्री विखे पाटील असतील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील. हे सगळे माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे असं मला वाटत होतं. आणि निश्चित माझे सगळ्यांचे संबंध चांगले आहेत. कारण इतक्या वर्षाचा पार्टीमध्ये मी काम करताना सगळ्या संघटनात्मक जबाबदारीवर मी काम केलेलं आहे. मी आज पार्टीतून मी तर काय अजून बाजूला पार्टीतून झालेलं नाही. पार्टी ठरवून काय करायचं. हं. हं. पण नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी निश्चित माझ्या पत्नीला मी घेतलेली आहे. आणि त्याच्यातून तिकीट न देण्यामागं कारण काय? तर हा उमेदवार लायकीचा नाही, निवडून येऊ शकत नाही, असं कारण असू शकतं. हं. आणि तसं कारण असेल, तर मला जनतेत जाऊन जनतेचा कौल घ्यायचा आहे. खरंच राजकारणामध्ये माझी लायकी नसेल किंवा मी माझ्या 25 वर्षामध्ये माझं योगदान मी जनतेत काही दिलं नसेल, तर मला कौल भेटणार नाही. पण मी निश्चित काही जरी केलं असेल, तर जनता माझ्यासाठी कौल देईन. आणि मला हे पार्टीला डिवचायचं नाही. पार्टीला एवढंच मला याच्यातून सूचना किंवा मला दाखवायचं आहे, की भविष्यामध्ये आपला कार्यकर्ता, संघटनेतला कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता याला असं वाऱ्यावर सोडू नका. आपल्या पार्टीमध्ये जे काही लोकप्रतिनिधी तयार झालेत, ते किती पार्ट्या कुठं फिरून आलेत, हं. याचा सुद्धा विचार केला पाहिजे. मी ह्या निमित्ताने फक्त आपल्याला एक सांगू इच्छितो, मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब, माननीय आमच्या इथले सेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, प्रभारी सचिनजी जाधव असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र आशुतोषजी डहाळे असतील,
आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष साईनाथजी आदाट असतील, एकनाथजी कुसळकर साहेब असतील, ह्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला एबी फॉर्म देण्याची त्यांनी जी भूमिका घेतली आणि दिली आयलंड टावरला, तर मी यांचं खूप खूप आभार व्यक्त करीन मनापासून. कारण माझी कदर त्यांनी केली, माझ्या पार्टीने नाही केली, माझ्या मित्रपक्षाने केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, मला एक खूप आदर वाटला ह्या नेतृत्वाचा. ज्यावेळेस मी एबी फॉर्म घेणार होतो त्यावेळेस मी म्हणलो, बाबा मी घेऊ कोणत्या भरोशावर तुमच्या. मला एक तर श्रीकांत शिंदे साहेबांसंग बोलणं करून द्या. एकनाथ शिंदे साहेबांसंग काय बोलणं होणार आहे माझं एवढ्या फास्ट एवढ्या नेत्याचं, मी काय एवढा आहे का मोठा, असं मला वाटलं. मी म्हणलं कमीत कमी श्रीकांत शिंदे साहेबांचं बोलणं करू द्या. 5 मिनिटात मला बोलले आणि आमच्या नेत्याचे फोन सुद्धा स्विच ऑफ झाले, उचलले नाही. माझे अन्याय का होतो विचारायसाठी. बरं ठीक आहे, ते बोलले, आश्वासित केलं, मी एबी फॉर्म घेतला, मी लढू राहिलोय. पण मला आतापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्याचा फोन आला नाही की अरुण हा निर्णय का घेतला. खूप छान. हे झाले राजकीय आणि त्या राजकारणाशी जुडलेल्या भावनिक, त्या भावनिक प्रश्न आणि राजकीय प्रश्न. मला असं वाटतं की आपण नगर परिषदेवरती येऊयात. हो. ज्या शेवगावच्या नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचे आपण उमेदवार आहात ताई. कुठलाही उमेदवार जेव्हा उभा राहतो, काहीतरी अजेंडे असतात आपल्याकडे की त्या निवडणुकीला सामोरे जाताना. शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून तुमचा यावेळेस काय अजेंडा आहे? अजेंडा सर्वप्रथम तरुण पिढीसाठी, मुलांसाठी तर रोजगारासाठी काही सोय नाही. त्यासाठी आम्ही MIDC आणण्याचा प्रयत्न करू एकनाथ शिंदे साहेबांच्या मदतीने. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. तो सर्वप्रथम महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. गावात जेंट्सला काही प्रॉब्लेम नसतो, त्यांना तर घरी पाणी भरपूर वेळेला भेटतं त्यांच्या, पण लेडीजला प्रत्येक गोष्टीसाठी पाण्याची घरात गरज असते. त्या खूप समस्या खूप मोठी शेवगाव, ती सर्वप्रथम आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. पाण्याची समस्या, मी इथे सकाळपासून आलोय तेव्हा मला लोकांनी सांगितलं की धरण उशाला कोरड घशाला, असं काहीतरी मला 2-3 लोकांनी बोलले. आणि हे त्यांनी सांगितलं. आणि मला जो इथे येताना प्रश्न जाणवला तो रस्ते, फार खराब रस्ते आहेत आपल्या इकडे. म्हणजे नगरला जायचं याचं म्हणजे 2 तास लागतात. हो. आणि गावात पण मेन म्हणजे पेठेत फिरायचं म्हटलं तरी, शेवगाव कुठल्याही बाजूने जायचं म्हटलं तरी सगळ्या खड्डेच आहेत पूर्ण. साहेब, मला तुम्हाला विचारायला आवडेल की हे जे काही विकासाचे मुद्दे मागे पडलेले आहेत, ते त्याचं कारण काय समजता तुम्ही? असे आमच्या ह्या मतदारसंघात 2 तालुके आहेत. दोन्ही तालुक्यामध्ये विकासामध्ये खूप मोठी तफावत आहे. शेवटी राजकारण म्हणून कोणावर तरी बोलायचं, टीका टिप्पणी करायची, हा माझी मानसिकता नाही. पण खऱ्याने ह्या तालुक्यामध्ये एक मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून शेवगावला पाहिलं जातं. शेवगावचं मार्केट हे खूप मोठं आहे. भुसार मालाचं मार्केट असेल, कृषी साहित्य असतील, शेतकऱ्याला लागणारे जे साहित्य आहे ते इथं मराठवाड्यातून 2-4 तालुक्यातून इथं लोक येतात. मग पैठण असन, पाचोड असन, अंबड असन, गेवराई असन, माजलगाव असन, इकडं नेवासा, पाथडी, असे खरेदीसाठी व्यापारी इथे येतात. पण आता हळूहळू ते कमी होत चाललंय. ह्याचे पहिलं खूप ही मागणी होती किंवा लोक यायचे मोठ्या प्रमाणात, पण कमी होण्याचं कारण रस्त्याचं आहे. गावात शेवगाव आले तर पाणी नाही लोकांना प्यायला, अशी परिस्थिती आहे. इथं जे शेवगाव वसलंय ते हे गाव शांतताप्रिय म्हणून याच्याकडे पाहिलं जायचं. आणि ह्या गावाला पसंती शेवगावला राहण्याची लोक घ्यायची. जर मराठवाड्याच्या आसपासच्या गावात कोणी नोकरीला असेल तर राहायला शेवगावला, शिक्षण पद्धती चांगली, असं एक शेवगावचं चांगलं नामांकित नाव आहे, शांतप्रिय गाव असल्याचं. परंतु काय झालं, पसंती राहायची आहे पण 15 दिवसाला पाणी, ही खूप, त्याच्यामुळं हे आजचा प्रश्न नाहीये. माझा जन्म झाल्यापासून मी पाहतोय याच्यात बदल झाला नाही.
आता तर 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रात वगैरे आहे. याच्या आधी अ, ज्यांची सत्ता ह्या गावावर होती ग्रामपंचायतच्या काळात ती 30-30, 35-35 वर्ष होती. जे आता लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या समोर उभा आहेत राष्ट्रवादीचे, त्यांच्याच ताब्यात गाव एक 30-35 वर्ष होतं. पण त्या काळात सुद्धा काही झालं नाही आणि आता सुद्धा काही झालं नाही. आता पाणी योजना मंजूर झाली शासनाची, पण ती गेले 2021 पासून आता 26 पर्यंत तिचं काहीच नाही आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत. 2 वर्ष झालं मी भांडतोय. मी उपोषण केले, आंदोलन केले. मला कोणी म्हणलं आपण पार्टीत, आपलीच पार्टी सत्तेत. जरी पार्टी सत्तेत असेल, तर माझ्या जन्मापासून मला दिसतंय मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. आम्हाला प्यायला पाणी नाही. आणि ही योजना जर चुकीच्या पद्धतीने झाली, तर भविष्यात परत 8 दिवसाला 9 दिवसाला शेवगावला पाणी राहील. आणि आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये भूमिका मांडली का डिस्ट्रिब्युशन प्लॅन आम्हाला दाखवा, आणि भांडून आम्ही जेव्हा तो प्लॅन पाहिला, तर जी झोन पद्धती केली त्याच्यामध्ये सुसंगता किंवा अशी झोन पद्धती केली का निश्चित लोकांना पाणी जाणार नाही. जी डिस्ट्रिब्युशनची पाईपलाईन टाकली, त्या पाईप साईजच्या टाकले, त्या साईजच्या पाईपामुळं आणि जे कन्स्ट्रक्शनचं म्हणणं होतं की हे 3ऱ्या मजल्यात पाणी बिगर मोटरीचं जाईल. आता शेवगावमध्ये सगळ्याला मोटर लावल्याशिवाय पाणी घरात येत नाही. 8-15 दिवसाला आलं तरी मोटर लावावं लागते नळाला आणि बिगर मोटरचं पाणी वर जाईन असं जे म्हणणं होतं. पण आम्ही डिस्ट्रिब्युशन लाईनवर असं शंका उपस्थित होत्या आमच्या की ही जी डिस्ट्रिब्युशन लाईन आहे, पहिले 8 इंची होत्या जुन्या, तिथं 6 इंची आल्या, जिथं 6 होत्या तिथं 4 आल्या. म्हणजे जिथं मोठ्या लाईन होत्या त्या बारीक केल्या. तर मी म्हणलं हे कसं होऊ शकतं? 4च्या पाईपवर तुम्ही 90 कनेक्शन, एका 4 इंचीच्या पाईपवर 90 कनेक्शन टाकले किंवा 150 कनेक्शन टाकले, तर त्या पाईपचं पाणी एवढ्या कनेक्शनमध्ये कसं जाईल? असं थोडंसं आम्हाला, मी काय टेक्निकल इंजिनियर नाही, पण एक ढोबळ अंदाज किंवा आपल्या नेहमीच्या याच्यातून आम्ही माहिती घेतली, तर असं कसं होऊ शकतं? तर मी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्या टाक्याचं आयुर्मान 15 वर्षात धरलं आणि योजना 30 वर्षाची. अच्छा. डिस्ट्रिब्युशन लाईन ही 30 वर्षाची, म्हणजे 2021 ते 51, आता 2025 झालं. आणि हे जे पाणी टाक्या त्याचं जे साईज धरल्या ते लोकसंख्येप्रमाणे आहेत. मग तुम्ही 2051 ची लोकसंख्या धरलेली आणि 30 वर्षाचं आयुष्य धरलंय, पण आता 25 झालंय, उद्या 26 लागू राहिले. म्हणजे तुम्ही 2055-56 लोकसंख्या धरली पाहिजे. बरोबर. तशी धरलेली नाही. दुसरी गोष्ट, ज्या टाक्याची साईज आहे ती तुम्ही 2021 ते 2051 ह्या लोकसंख्येप्रमाणे धरली. आता 2026 चालू आहे, 25-26 उद्याच्याला पाणी पडायला 26-27 होईल. बरोबर. मग तुम्ही मागची 21 ची लोकसंख्या धरली आणि आता 51 ची. पण त्याच्यात पण फॉल्ट असा आहे की 21 ते 36 एवढ्या 36च्याच लोकसंख्येप्रमाणे त्या टाकीचं लिटर धरलेली. म्हणजे 36च्या लोकसंख्येप्रमाणे जर 8 लाख लिटर पाणी, 51च्या लोकसंख्येप्रमाणे जर 10 लाख लिटरची टाकी करायला पाहिजे, तर 36च्या लोकसंख्येप्रमाणे ती 8 लाख लिटरची धरण्यात आली. म्हणजे तिचं आयुष्मान हा 15 वर्षाचं आहे. त्यांनी जी लोकसंख्या धरली ती 15 वर्षाची धरली टाकीला. का? तर म्हणलं हे असं का? ते म्हणले टाकीचं आयुष्य हे 15 वर्षाच्या पुढे आम्हाला धरता येत नाही. म्हणलं ठीक आहे. मग आमच्या शेवगावमध्ये ऑलरेडी 2 टाक्या आहेत, त्यांचं आयुष्मान 30-30 वर्ष झालेलं आहे, तरी त्या ह्या योजनेवर धरल्या. मग आम्ही म्हणलो याचे 30 वर्ष आयुष्य झालं असताना तुम्ही ह्या योजनेवर का धरलं? उडवडीची उत्तर. त्यानंतर आमचं म्हणणं होतं, त्यानंतर असं लक्षात आलं की काही वाड्या वस्त्या आहेत शेवगावच्या, ज्या ग्रामपंचायत कालापासून त्याच्याकडे पाईपलाईन आहेत, तिथं पाणी जातंय, त्या योजना धरल्याच नाही. अच्छा. मग ते आता
रिएस्टिमेट चालू झालं, सेकंड फेजचे एस्टिमेट चालू करायला लागलं. हे कधी? आम्ही याच्याबद्दल रास्ता रोको केला, सर्व पक्ष एकत्र आलो, कलेक्टरकडं निवेदन. मीटिंग लावली, कलेक्टरनी समिती नेमली, पाणी पुरवठा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, डेप्युटी इंजिनियर असतील, अशी 3 लोकांची कमिटी लावली. त्या कमिटीनंतर चर्चा होऊन त्या कमिटीने मुद्दे आणले पुढं. पण हे करीत असताना आता इलेक्शन लागलं. म्हणजे हे जे भांडतो आम्ही, माझं मत, मला त्याच्यात काय भेटावं याच्यासाठी काही नाही. स्टार्टला काही लोकांनी सांगितलं हे काहीतरी भेटायसाठी, पण ह्या गावातल्या सगळ्या नागरिकाला माहित आहे मला काही भेटण्यासाठी आजपर्यंत काही केलेलं नाही. मी कधीही कोणत्याही गोष्टीचे कधी तडजोड केली नाही. ह्या गावात कोणताही नागरिक गेला का तुम्हाला सांगू शकतो एवढं मी पाळलेलं आहे. मग आमच्या लक्षात आलं का तुम्ही पाईपलाईन करता, ते म्हणले मग तुम्हाला एका झोनला आम्ही तुम्हाला टेस्टिंग देऊ, तुम्ही पहा आमचं पाईपलाईन किती योग्य आहे. म्हणलं ठीक आहे, 15 दिवस अजून थांबू. त्यांनी एका शास्त्रीनगर भागामध्ये टेस्टिंगसाठी नियोजन केलं, आम्हाला बोलवलं. पूर्ण गावामध्ये 26 वाल राथीन असं एजन्सीने सांगितलं. 14 ते 15 हजार कनेक्शन गावामध्ये राहणार नळाची. त्याचे भागिले असं 26 वाल असं काहीतरी 700-800 एका वालवर कनेक्शन येतात, किंवा असं काहीतरी येतात 700 पर्यंत तरी. म्हणजे एका वाल सोडल्यानंतर 700 कनेक्शनला पाणी एट ए टाइम जाईल असं त्यांचं म्हणणं, आणि ते बी 3ऱ्या मजल्यावर. मग आम्ही टेस्टिंग करून देतो, तुम्ही टेस्टिंगला पहा असं त्यांनी मांडलं. मग आम्ही एका शास्त्रीनगर भागामध्ये टेस्टिंगला त्यांनी बोलवलं, रितशीर पत्र काढलं, आम्ही टेस्टिंगच्या तिथं गेलो. पण तिथं गेल्यानंतर लक्षात आलं एका वॉलवर फक्त 90च कनेक्शनला टेस्टिंग देऊ राहिली. म्हणजे मागून येणार पाईपाची साईज तीच 7-8 इंची, आणि पुढं कनेक्शन फक्त 90. एक वाल सोडल्यानंतर 90 कनेक्शनला जाणार आणि टेस्टिंग भेटणार. आम्ही गेल्या म्हणलं हे 90 कनेक्शनला तुम्ही टेस्टिंग देणार, हे 3ऱ्या मजल्यावर काय 6व्या मजल्यावर जाईल ना. जिथं 700 कनेक्शन पाहिजे तिथं तुम्ही 90 कनेक्शनला टेस्टिंग देऊ राहिले. पण ते म्हणले नाही तुम्ही पाहत असं. मी म्हणलं हरकत नाही, आम्ही पाहू. शिव आल्या होत्या नगरपालिकेच्या, सर्व नेते कंपनी होते. वाल सोडला आणि पाणी अक्षरशः त्या नळातून अर्धा फूट सुद्धा वर यायना, एवढा प्रेशर कमी. फुल वाल सोडला, सगळं करून पाहिलं. मग आम्ही म्हणलो, आम्ही जे वारंवार सांगत होतो की हे योजनामध्ये खोट आहे, या तुम्ही ज्या पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनच्या धरल्या त्याच्या साईज आणि डिझाईन हे चुकीचं केलेलं आहे. आणि मग ते सांगायला लागले टाकी अर्धी. मी म्हणलं पाण्याची टाकी अर्धी होणारच आहे ना कावा तरी. मग अर्धी असली तुमचे 90च कनेक्शन आहेत, 700 × 90 म्हणजे किती पर्सेंटेज झालं? 610 कमी. 610 म्हणजे तुम्ही 15%, 16% असे फक्त तुमची एवढ्या टक्केवरच टेस्टिंग देऊ राहिले. अर्धी टाकी असून द्या ना, टेस्टिंग किती टक्केवर देऊ राहिले. बरोबर. हे जेव्हा आम्ही मांडलं तेव्हा लोकांच्या बी लक्षात आलं याच्यामध्ये फॉल्ट आहे. आता मला हेच नागरिकाला सांगायचं आहे का हे जर बदल करायचा असेल, ही योजना जर व्यवस्थित करायची असेल तर नगरपालिकातल्या आमच्या उमेदवारांना निवडून द्यावा. माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विकास करू. नगर विकास खातं त्यांच्याकडे आणि पाणी पुरवठा खातं हे गुलाबराव पाटलाकडे आहे. आपण जे काय याच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे ते निश्चित केले जाते. नगराध्यक्ष होण्यासाठी मी हे काय भूमिका मांडित नव्हतो. हे गावाचा प्रश्न पाण्याचा माझ्या जन्मापासून मी पाहतोय, आणि मी नगरसेवक म्हणून ह्या नगरपालिकेत काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून. आणि माझं जर काम लोकांसाठी करण्याचं असेल, लोकांसाठी राजकारण असेल, समाजासाठी सेवा करायची असेल, या गावासाठी मी जर नगरसेवक झाला असेल तर खरा प्रश्न पाण्याचा आहे. आणि हे कुठंतरी सुटण्यासाठी हे प्रामाणिकता असली पाहिजे. एजन्सी काम करून निघून जाईल, नंतर कोणाकडे जायचं आम्ही. आणि
ठेकेदाराचं काय असतं, इस्टिमेट मध्ये ते आहे ते काम करायचं, निघून जायचं. ते कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या त्रुटी करून ठेवल्या आणि सर्वसामान्य लोकांना काय माहितीये, काम चालू आहे, येईन पाणी. पण याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी खूप मोठ्या आहेत. सगळ्यात महत्वाची बाजू अशी, 2011च्या जनगणनेप्रमाणे तुम्ही लोकसंख्या धरली, पण 2011च्या जनगणनेप्रमाणे 2051ला 61,000 लोकसंख्या आहे तुमची कागदाव. बरोबर. पण आता शेवगावला 80,000 लोकसंख्या आहे ना, 80 ते 90,000 शेवगावला. आमचं 36,000 तर मतदानच आहे. आणि प्रत्येक घरात 2 मुलं असते, 3 मुलं असते, फॅमिली असती. बरोबर. हे डबल कॅल्क्युलेट झालं पाहिजे, डबल टिबल. आणि त्याच्यानंतर इथं शिकायला येणारे खेड्यापाड्यातून विद्यार्थी आहेत, हॉस्टेल आहेत, मंगल कार्यालय आहेत मोठाले, ऑइल मिल आहेत, जिनिंग आहेत, हॉटेल आहेत, येणारा बाहेरून व्यापारी आहे, येणारा खरेदी करणारा वर्ग आहे. इथालचे प्रत्येक शेतकऱ्याकडे किंवा घरापुढं कोणाचे गाई असत्यान, म्हशी असत्यान, हे कंटिन्यू झालं पाहिजे ना. बरोबर. ह्या सगळ्याचा विचार जर केला तर हे लोकसंख्येचं गणित कुठं मेळ खात नाही. म्हणजे तकलादू योजना व्हायला लागली, याचा विरोध आम्ही केला आणि ही सुधारण्याचा आपल्याला आता गरज आहे. खूप छान. सगळ्या प्रश्नांवरती सुद्धा तुम्ही प्रकाश टाकलात. एक असंच हायपोथेटिकल बोलतो किंवा आपण अशी आशा करूयात की उद्या नगर परिषदेचे इलेक्शन झाले आणि ताई नगराध्यक्ष झाल्या तर 5 वर्षानंतर शेवगावमध्ये काय बदल झालेले दिसतील आपल्याला? ह्या शेवगावमध्ये 5 वर्षानंतर पहिली गोष्ट म्हणजे पहिलं काम एक करू, शेवगाव शहरपासून 3 किलोमीटर बाहेर नगरपालिका आहे. सर्वसामान्याला प्रश्न घेऊन जायचं म्हणलं तर 100 रुपयाची रिक्षा लागती, मोटरसायकलीवर जायचं म्हणलं तर 50 रुपयाचं पेट्रोल लागतं. अशी परिस्थिती आहे. ते पहिलं काम करून नगरपालिका पहिली इथं शेवगावमध्ये शिफ्ट करू. दुसरं, ह्या नगरपालिकेमध्ये नवीन नगरपालिकाची इमारत असन, ह्या नगरपालिकेसाठी अग्निशामक दलाची गाडी पाहिजे. ती आम्ही तसं एकनाथ शिंदे साहेबांना आमच्या तालुका अध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई करण्याचा आदेश केलेला आहे. त्यानंतर शॉपिंग सेंटर, इथं लोकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक असन, गार्डन असन, इथं नाट्यगृह असन, ह्याच्या काही सुविधा नाही तिथं. म्हणजे असं जे बेसिक आमचं शेवगावमध्ये आहे ना, एक छोटं खेड आहे. म्हणजे खेडच आहे, मोठं खेड म्हणायला. हा, मोठं खेड आहे. खेड्यामध्ये जशा काही सुविधा नसतात ना, त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आमचं. पण खेड्यात कमीत कमी पाणी रोज असू शकतं, आम्हाला ते पण नाही. अशी वाईट परिस्थिती. एक जर एखादा पाहुणा आला आणि म्हणला आता थोडस दिवसभर मी बोर झालोय, कुठंतरी आपण विरगळो म्हणून फिरायला जाऊ, एखाद्या गार्डनला, एखाद्या जॉगिंग ट्रॅकला, एखादं नाटक पाहायला नाट्यगृहात, एखादं पिक्चर पाहायला थिएटर, असं कुठं जाऊ? तसलं काही नाही. एखादा वाचनालय आहे का, मग तिथं जाऊन आपण वाचू, तसं काही नाही. इतकी दुर्दशा आहे. आमचा शेवगावचा नागरिक हा खूप शांत स्वभावाचा आहे. कधी जागा होईन कळत नाही. आता जागा झाला तर आनंद आहे आम्हाला या इलेक्शनला. असे काय शीट पडलेत 2 पार्ट्याकडं. आमची शिवसेनेची ही पहिल्यांदा उभा राहिलेली एक शेवगावमध्ये शिवसेनेचा पहिल्यांदा हा पॅनल उभा राहिलाय. मला कळत आहे तसा. आणि ज्या 2 पार्ट्या मेन होत्या त्यांच्यात एवढं साटलोट झालं आणि हे साटलोट जर आलं तर परत शेवगावचा वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत काहीच नाही केलं, आता तेच होणार, त्याचं दुःख वाटतं. जनता जनार्दन निर्णय घेणं असं वाटतंय. खूप छान. एक शेवगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून मतदारांसाठी तुम्हाला काय अपील करावी वाटेल? अपील म्हणजे मी त्यांची बहीण म्हणून, एक लेक म्हणून त्यांच्या दारात मतदान मागायसाठी जात आहे. नगर अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे येण्यापेक्षा मी त्यांच्याकडे कायम दारात उभी राहील. त्यांच्या सर्व प्रश्नांना
सामोरं जाईल, वेळच्या वेळ प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करल आणि कधीही त्यांनी आवाज दिला तरी त्यासाठी मी प्रयत्नशील राहील. खूप छान. एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आणलेली आहे त्याचं कुठंतरी आपण त्यांना एक आपलं ऋण बहिणीचं कर्तव्य फेडण्यासाठी त्यांनी नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याची धनुष्यबाणाला निवडून देण्याची गरज आहे. खूप छान. साहेब काय बोलायचं शेवटी? नाही, बोलायचं काहीच नाही. तसं बी बोलायसारखं तर खूप आहे, पण बोलू पण वाटत नाही. जे घडले ते अनपेक्षित घडले असं वाटतं. खूप लोकांनी महाराष्ट्रामध्ये मी पाहतोय 6-6 महिन्याला लोक पक्ष बदलतात आणि ते स्वार्थ खूप ठेवून काम करतात. आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आपल्याला काय भेटन, आपण काय केलं पाहिजे पार्टीसाठी, हे काय ध्येय होतं. ते मला ज्यावेळेस हा निर्णय घेतला ना, अक्षरशः मला रात्रभर झोप नाही आली की बा आपण खूप मोठा वेगळा निर्णय घेतलाय, आपण एवढ्या मोठ्या पार्टीमध्ये प्रदेशामध्ये काम केलं. पण असं असताना दुसऱ्या बाजूने विचार कायम होता की बुवा आता आपली घुसमट खूप झालेली आणि मी घुसमट सहन करून काम करणारा कार्यकर्ता नाही. मी संघर्ष करून अंगावर जाऊन काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्त्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं घुसमट सहन करून मी राहू शकत नाही. मी जर आता थांबलो असतो ना तर राजकारणातून मला संन्यास घ्यावा लागला असता. एवढी मानसिकता माझी वाईट झाली असती आणि मी आयुष्याच्या पुढच्या जीवनामध्ये एकदम वाईट परिस्थिती झाली असती. कारण कायम लोकांमध्ये संघर्ष करायची सवय आणि डायरेक्ट स्विच ऑफ होणं, एक्झिट होणं हे मला पुढच्या जीवनामध्ये एकदम शक्य नव्हतं. अशी परिस्थिती होती. तर मी म्हटलं चला एवढ्या वर्षामध्ये आपण योगदान दिलंय, पार्टीने मला दिले, मी पार्टीचे आभार मानतो. सगळ्यांनी त्याच्या मला दिलं नाही असं मला नाहीये, पण मला आज माझं हक्काचं असताना ज्या ग्राउंडवर मी संघर्ष केला तिथं मी योग्य असताना कोणाच्या तरी हट्टापायी माझ्या अन्याय झाला. हे उघड्या डोळ्यांनी पार्टीच्या नेत्यांना दिसत असताना झालाय. हे दुर्दैव. खूप छान. आशा करूयात. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आमच्या राजमंच चॅनलकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. यावेळेसच्या निवडणुकीत तुम्हाला भरघोस मताने तुमचा विजय हो आणि हीच शुभेच्छा. आणि सर्वात महत्त्वाचं की तुमच्या हातून तुम्ही आत्तापर्यंत जे जे काही बोललात, ज्या शेवगावच्या वेदना बोलून दाखवलात, त्या सर्वांचा तोडगा तुमच्या हातून मिळो आणि हजारो लोकांचं कल्याण तुमच्याकडून हो ही अपेक्षा सुद्धा बाळगतो. तर हे होते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगावच्या नगर परिषदेच्या उमेदवार, नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मायाताई अरुण मुंडे आणि आदरणीय अरुण भाऊ मुंडे साहेब. त्यांच्यासोबत संवाद करताना शेवगावच्या वेदनाही समजल्या, त्या प्रश्नांना घेऊन तोडगे काय काय असू शकतात हेही समजलं आणि अरुण भाऊ मुंडे यांचं ज्यांनी काही ती बंडखोरी करण्यात आली त्या मागचं जे सत्य त्याच्या मागची जी काही दाहक वास्तविकता आहे ती देखील समजली. अर्थातच हे संपूर्ण महाराष्ट्राने जाणून घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की आपण उघड्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आणि योग्य व्यक्तीला प्रेम दिलं पाहिजे. हीच माझी भावना आहे. तुम्ही सुद्धा प्रेम असंच असू द्या कायम. धन्यवाद.